नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवर. तर व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हाला व्हिडिओचा अंदाज लागणार असणार आहे की आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक असणार आहे तरी काय. आता बघा, सुरुवातीला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते, सर न्यू बीएमएस सेकंड इयर आमचं सुरू होतंय, याकरिता बुक्स वरती आम्हाला व्हिडिओ बनवा. आता बघा, हा स्पेशल व्हिडिओ कोणत्या विद्यार्थ्याकरिता असणार आहे? जे विद्यार्थी मराठी लँग्वेज मध्ये आपले बीएमएस सेकंड इयर करताय, म्हणजे ज्यांनी फर्स्ट इयर पण मराठी लँग्वेज मध्ये पेपर लिहिले आहेत, म्हणजे आयुर्वेद पोर्शन म्हणतोय, मॉडर्नचा पोर्शन तर सगळे मॉडर्न इंग्लिश मध्ये लिहितात. आता जे विद्यार्थी मराठीमध्ये पेपर लिहितात त्यांच्याकरिता हा आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला बरेचसे बुक्स आणलेले जे की मी स्वतः यूज केलेत माझ्या बीएमएस सेकंड इयरला, आणि जेन्युइन उत्तर देणारे सगळ्या तुमच्या प्रश्नाचे, म्हणजे जे काही बुक्स वगैरे कोणते यूज करायचे, कारण की एवढेच जर बुक यूज केलेत की तुम्हाला शिल्लक सुद्धा बीएमएस सेकंड इयरला दुसरं कोणतंही बुक यूज करायची गरज पडणार नाही. सगळे तुम्हाला सांगणार यामध्ये हिंदी, मराठी, इंग्लिश मी कोणते बुक्स यूज केले होते, यामध्ये तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सगळं मार्गदर्शन करणार आहे. समजलं? आता व्हिडिओ सुरुवात करूया. आता बघा, सुरुवातीला तुम्हाला कालचा व्हिडिओ मी सांगितला होता, त्यामध्ये बीएमएस सेकंड इयरला किती सब्जेक्ट असतात, इलेक्टिव्ह आहे का नाही, पेपरमध्ये अभ्यास कसा करायचा, पेपरचा पॅटर्न काय, ते सगळं यावरती एक कॉम्बाईन मी एक व्हिडिओ बनवला होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवरती जाऊन भेटेल. हा व्हिडिओचे जे काही हे असेल चॅनलमध्ये जावा तुम्ही, कालचा जो काही व्हिडिओ होता त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल त्यांनी जाऊन नक्की बघा, कारण की एक तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल की त्या व्हिडिओमध्ये म्हणजे कशा प्रकारे बीएमएस सेकंड इयर आहे. आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता यामध्ये सुरुवातीला समजून घ्या, आपल्या बीएमएस सेकंड इयरला 6 सब्जेक्ट आहे. कोणकोणते? आता यामध्ये आपल्याला द्रव्यगुण आहे, रसशास्त्र आहे, भेषज कल्पना आहे, त्यानंतर आगत तंत्र आहे, त्यानंतर चरक संहिता आहे जे की सूत्रस्थानापासून सुरुवात होते, इंद्रियस्थानला संपते 54 अध्याय, त्यानंतर स्वस्तरोत्तम म्हणून आहे आपला सब्जेक्ट, त्यानंतर रोग निदान. आपल्याला टोटल असे 6 सब्जेक्ट आहे. आता यामध्ये बघा, तुम्हाला टोटल 6 सब्जेक्टची खूप सारे बुक्स यामध्ये आहे. सगळे एनसीआयएसएम न्यू जे काही पॅटर्न नुसार बुक्स आलेत मार्केटमध्ये, तर ते बुक्स मी तुम्हाला इथं आणलेले आहे, सगळे बुक्स आणलेले. आणि तुम्हाला एवढा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणता दुसरा व्हिडिओ पाहायची गरज नाही. एवढा व्हिडिओ पाहिला बस सफिशियंट आहे, तुम्हाला सगळे बुक्सचा अंदाज लागून जाईल. समजलं? आता सुरुवातीला बघा, आपल्याकडे काय आहे, पहिला सब्जेक्ट घेऊया आपण द्रव्यगुण. आता द्रव्यगुण जो काही विज्ञान आहे, द्रव्यगुण विज्ञान, त्या सब्जेक्ट करिता कोणते बुक यूज केले पाहिजे, तर बघा आपले जे काही सिलेबस कॉपी एनसीआयएसएम नुसार आपल्या मार्केटमध्ये आपल्या बुक्स आणलेले आहेत. बघा इथं बघू शकता तुम्ही, ती द्रव्यगुणचे डॉक्टर रानडे सर यांच्याशी 2 पार्ट, पार्ट 1 पार्ट 2. पहिलं यांचा एक बुक्स यायचं, पांढऱ्या कलरचं बुक असायचं, मोठा बुक असायचं, पण ते एनसीआयएसएमच्या न्यू पॅटर्न नुसार नव्हतं. पण यामध्ये फक्त काय आहे की तेच जवळपास सिलेबस मध्ये त्यांनी जवळपास दिला, पण त्यामध्ये काही एक्स्ट्राचे पॉईंट ऍड केलेत. त्यामध्ये आपल्याला जे काही न्यू ब्लू प्रिंट नुसार दिले, तर ह्या बुक्स मध्ये ऍडिशनल आहे, हे बुक तुम्ही परचेस करू शकता. आता यामध्ये बघा, मी सांगतो हे माझं कोणतंही यामध्ये की हे नाही बरं का, पेड प्रमोशन वगैरे नाही, जेन्युइन आन्सर सांगतो. जे काही मला बुक्स मी यूज केले स्वतः ते तुम्हाला मांडतो. हे बघा, द्रव्यगुण पेपर 1 आणि पेपर 2 साठी असे बुक्स आहेत मार्केटमध्ये, आणि हे बुक्स तुम्ही घेऊ शकता वगैरे. समजलं? ते द्रव्यगुणच्या डॉक्टर रानडे सर यांची ही बुक आहे. तुम्ही डॉक्टर रानडे सर, डॉक्टर शरावती कांबळे आणि डॉक्टर देशपांडे सर यांची मिळून यांचं बुक आहे. डॉक्टर रानडे सर यांचं द्रव्यगुण विज्ञान हे बुक आहे, तर तुम्ही हे यूज करू शकता. समजलं? तर पार्ट 1 पार्ट 2 मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे, इझी अवेलेबल तुम्हाला भेटून देणे. तर अशा प्रकारे हे बुक आहे, तुम्ही यूज वगैरे करू शकता. तर मी याला साईडला ठेवून देतो, म्हणजे तुम्हाला एक पेपर 1 चा समजा एक आयडिया क्लिअर होऊन जाईल की आपला द्रव्यगुण हा सब्जेक्ट समजलाय. द्रव्यगुणचं कोणतं घ्यायचं? डॉक्टर रानडे सर यांचं, ज्यांची मराठी लँग्वेज आहे, त्यांनी हे बुक यूज करू शकतात. समजलं? त्यानंतर आता दुसरा सब्जेक्ट आहे आपल्याकडे रसशास्त्र. आता बघा, रसशास्त्रासाठी कोणतं आपण बुक यूज करायचं, त्यामध्ये तुम्हाला सांगतो की रसशास्त्राचा आणखी सिलेबस म्हणजे काही मार्केट आहे, तर मार्केटमध्ये न्यू रसशास्त्राचे आणखी बुक्स येत आहे, नवीन बुक्स येत आहे. एनसीआयएसएमच्या एनसीआयएसएम नुसार नवीन मार्केटमध्ये बुक्स येत आहे, कारण की मागचे जे काही 2-3 बॅच होते, 2021 ची बॅच, 2022 ची बॅच, यामध्ये ज्यांचे काही म्हणजे मराठीमध्ये काही एनसीआयएसएम बॅच काय रसशास्त्र या सब्जेक्ट करता बुक्स अवेलेबल नव्हते, पण आता मार्केटमध्ये नवीन बुक्स येत आहेत. त्यामध्ये तुम्हाला दुसरी कोणती भेटली तर नक्की बघा, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन माझ्याकडे मी कोणते यूज केले होते, एवढं जर केला तुमचा सफिशियंट आहे. यामध्ये मार्केटमध्ये जरी आणखी बुक अवेलेबल नाही झाली तर रसशास्त्रासाठी हे तुम्हाला एवढा कंटेंट या बुक्स मधून सफिशियंट आहे. आता बघा, रसशास्त्राकरिता आपल्याकडे सुरुवातीला बघा, त्यामध्ये तुम्हाला मी मराठीचे बुक सुद्धा सांगणार आहे, हिंदीचे सुद्धा सांगणार आहे, इंग्लिशचे सुद्धा बुक सांगणार आहे, जे की मी स्वतः यूज केले आहेत माझ्या स्टडी करिता. तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता सुरुवातीला मराठीचे बुक मध्ये तुम्ही हे 2 बुक नक्की परचेस करायचे. यामध्ये एक पहिले येते डॉक्टर तळोकर सर यांची बुक येते, वैद्य तळोकर सर यांची बुक येते की भेषज कल्पना म्हणून, आणि दुसरे येते डॉक्टर निनाद साठे यांची जी काय बुक आहे तर रसशास्त्र म्हणून. हे 2 बुक तुम्हाला परचेस करायचं. आता काही जणांमध्ये सर एनसीआयएसएम बेस काही न्यू पॅटर्न नुसार हे बुक नाही, तर बाळांनो सांगतो यामध्ये ऑलमोस्ट खूप सारा कंटेंट आहे, आणि जो की आपल्याला ऍज इट इज कॉपी पेस्ट आहे, म्हणजे ऍज इट इज आहे. त्यामुळे तुम्हाला हे जायचं आणि डायरेक्ट घेऊ शकता. त्यामध्ये विश्वास ठेवून घ्या तुम्ही, ही बुक तुम्हाला आणखी सुद्धा खूप सारे यामध्ये कामाला येणार आहे. यामध्ये ऍज इट इज कंटेंट आहे दिलेला, फक्त एनसीआयएसएम न्यू बेस नाहीये, सगळा कंटेंट नाही. त्यामुळे तुम्हाला काही जो काही एक्स्ट्रा कंटेंट आहे त्यासाठी मी तुम्हाला बुक सांगतोय. त्यामध्ये बघा, सुरुवातीला ही काही रसशास्त्राची डॉक्टर साठे सर यांची आणि भेषज कल्पनेसाठी डॉक्टर तळोकर सर यांच्या 2 बुक तुम्हाला परचेस करून घ्या. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं बघा, हे झाले मराठीसाठी. आता काही जण म्हणतात सर हे तर सगळं नाही, मग बाकीचं आपल्या कंटेंट
कुठे भेटणार, तर त्यासाठी तुम्हाला हिंदीची एक पीडीएफ म्हणजे भेटते, हिंदीची बुक सुद्धा भेटते. डॉक्टर अंकित गुप्ता सर म्हणून तुम्हाला स्क्रीनवरती पीडीएफ फोटो दिसत असेल याचा, तर ही बुक तुम्ही परचेस करू शकता. किंवा ह्याची जी पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल, बुक नाही परचेस केली तरी चालेल, याची पीडीएफ आपल्या बीएमएस मराठी ऍप आहे फ्री मटेरियल सेक्शन मध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ही पीडीएफ भेटून जाईल. तुम्हाला जायचं फक्त फ्री मटेरियल सेक्शन मध्ये चेक करायचं आपल्या ऍप मध्ये, तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल. याच्या दोन पीडीएफ असा पीडीएफ 1 पीडीएफ 2 ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. त्या पीडीएफ तुम्हाला काय करायचं, मेनली ह्याच्यामधून तुम्ही जरी अभ्यास केला, मेनली हे बुक परचेस केले आणि हे पीडीएफ जर यूज केलं, कारण की माझ्या वेळेस मी फक्त बुक नव्हत्या परचेस केल्या, हे मराठीचे परचेस केले होते आणि हिंदी जे होते फक्त पीडीएफ वगैरे यूज केल्या होत्या. आणि पीडीएफ मधून मी काय करत होतो, त्यांनाच जे काही हिंदी येतं त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं, ते ट्रान्सलेट वगैरे करायचं आणि आपल्या नोट्स वगैरे प्रिपेअर करायचो. समजलं? तर अशा प्रकारे आहे तुम्ही हिंदीचे ह्या बुक यूज करू शकता. त्यासोबत आणखी एक इंग्लिशची सुद्धा बुक आहे यामध्ये, तर तुम्ही इंग्लिशची बुक मध्ये डॉक्टर ज्योती शर्मा यांची बुक वगैरे आपल्याला भेटते. पाहिलं तर इंग्लिशची बुक तुम्ही ही यूज करू शकता. त्यामध्ये डॉक्टर ज्योती शर्माची ह्याची स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसत असेल बुकचा, तर हा तुम्ही नक्की यूज करा. आणखी सुद्धा मार्केटमध्ये आणखी सुद्धा बुक आहे, डॉक्टर जे काही मंजिरी रानडे म्हणून मॅम आहे, यांची सुद्धा रसशास्त्राची बुक आहे वगैरे इंग्लिशची बुक आहे, ती सुद्धा यूज करू शकता तुम्ही, कारण की मी स्वतः यूज वगैरे केलेल्या बुकेस आहे आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्पफुल ठरू शकतात. ह्याचे पीडीएफ वगैरे जे काही मी सांगितले हिंदी आणि इंग्लिशच्या, याच्या पीडीएफ आपल्या बीएमएस मराठी ऍप वरती अवेलेबल आहे. बुक्स नाही हे परचेस केलं तरी चालेल, पण जे काही मराठीचे वगैरे आहे तर तुम्ही परचेस करू शकता. समजा हे जे काही आहे आणि बाकीचे पीडीएफ सुद्धा जर परचेस केले तर म्हणजे पीडीएफ जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुमच्यासाठी सफिशियंट राहील, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांकडे एवढा पैसा नसतो सगळे बुक्स वगैरे हे करायचा. मग काही विद्यार्थी पीडीएफ स्वरूपात सुद्धा अभ्यास करू शकतात. समजलं? तर अशा प्रकारे आहे. हिंदी झालं, इंग्लिश बुक्स, इंग्लिशच्या कोणते बुक ध्यानात ठेवा की इंग्लिशचे डॉक्टर ज्योती शर्मा म्हणून यांची मॅमची बुक आहे आणि त्यानंतर दुसरी येते डॉक्टर मंजिरी रानडे मॅम, तर यांची सुद्धा एक बुक आहे रसशास्त्र एवं भाषेची कल्पना म्हणून अशी बुक आहे. ते तुम्ही सर्च करा म्हणजे भेटून जाईल तुम्हाला पीडीएफ वगैरे. ते पीडीएफ पाहिली की तुम्हाला एक अंदाज लागेल की कशा प्रकारे ही बुक वगैरे आहे. समजलं? त्यानंतर हिंदीची कोणती डॉक्टर अंकित कुमार गुप्ता, तर यांच्या सरांची ही हिंदीची बुक आहे, त्याचे दोन पीडीएफ वगैरे आहेत, त्याचे पण आपल्या बीएमएस मराठी ऍप वरती अवेलेबल पीडीएफ तुम्ही यूज वगैरे करू शकता. आता बघा त्यानंतर थर्ड सब्जेक्ट येतो आपल्याकडे आगततंत्र. आता आगततंत्र मध्ये तुम्हाला स्पेशली मी सांगतो हा सब्जेक्ट असा आहे बरं का, त्यामध्ये मार्केटमध्ये बुक्स आल्यात बरं का, एनसीआयएसएम न्यू बेस आल्यात बुक, पण त्यामध्ये खूप सारा गोंधळ मला पाहायला भेटला. त्यामुळे मी असं तुमच्यावरती सोडून देईन की तुम्हाला बुक्स घ्यायच्या का नाही ह्याच्यावरती मी तुमच्यावर सोडून देईन. पण मी तरी इथं बुक आणलेला. आता पहिली बुक कोणती, अचलची बुक आहे. इथं सध्या माझ्याकडे बुक नाही आहे इथं अवेलेबल, पण स्क्रीनवरती फोटो वगैरे तुम्ही पाहू शकता. अचलची बुक सगळ्यांना माहिती आहे, अचलची बुक. आता यामध्ये पण सांगतो तुम्हाला, सुरुवातीत 2 ते 3 चॅप्टर यामधले आयुर्वेद जे काही पोर्शन आहे तेवढं सापडेल. त्यानंतर हे 2-3 चॅप्टरच्या नंतर ही बुक काही कामाची नाही. यामध्ये तुम्हाला 2 ते 3 चॅप्टरचे जवळपास आयुर्वेदचा पोर्शन सापडून जाईल. बाकीचा तुम्हाला काहीच यामध्ये भेटणार नाही. जे काही मॉडर्न पोर्शन आहे तो मराठीमध्ये दिला आहे, त्यामुळे मॉडर्न पोर्शनचं काही कामाला बुक नाही. फक्त 2 ते 3 जे काही चॅप्टर आहे तर त्या काही आयुर्वेदच्या पोर्शनसाठी त्यामध्ये ही कामं पडते. त्यानंतर दुसरे ते डॉक्टर रानडे सर यांची बुक, त्यामध्ये एक मी पार्ट 2 इथं आणलेलं, पार्ट 1 सध्या माझ्याकडे इथं नाहीये, पण पार्ट 1 पार्ट 2 अशी बुक भेटते डॉक्टर रानडे सर यांची आगत तंत्र म्हणून. आता ह्यामध्ये पण एक करेक्शन सांगतो या बुकमध्ये. आता ह्यामध्ये बुक्स ऑथरने जर हा व्हिडिओ पाहत असेल तर मी तर एवढा हे नाहीये की मी त्यांना चुका त्यांच्या काढू शकेल, पण एक विद्यार्थ्यांच्या नात्याने त्यांना एक सांगू शकतो की सर ह्यामध्ये थोडी एक करेक्शन हवायला पाहिजे होती. काय मध्ये, त्यामध्ये बऱ्याच जो पोर्शन आहे, तर काही जागेवर जे काही मॉडर्नचा पोर्शन आहे त्यामध्ये थोडा मराठीमध्ये दिलाय, तो फक्त मॉडर्न मध्ये असतात. हे बुक आणखी सुद्धा बेस्ट झाली असते. त्यामध्ये फक्त काही जागेवर कसं आहे की खूप सारी सुंदर बुक आहे, यामध्ये खूप म्हणजे कंटेंट खूप सारा ॲज इट इज खूप भारी दिला, एनसीआयएसएम न्यू बेस दिलाय. फक्त थोडाफार काही जागेवर आपल्याला जो काही मॉडर्नचा पोर्शन आहे तर मॉडर्नच्या पोर्शन मध्ये म्हणजे मराठीमध्ये दिलेला आहे आणि काही जागेवर आपल्याला असं पाहायला मिळतं. बऱ्याच जागेवर म्हणजे आहे लिगल प्रोसिजर वगैरे चॅप्टर वगैरे आहे, बरेचसे चॅप्टर वगैरे आणखी सुद्धा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला असं जे काही मॉडर्नचा पोर्शन आहे तो मराठीमध्ये दिलाय, फक्त हाच यामध्ये ड्रॉबॅक आहे. बरेच थोडेफार चॅप्टर आपल्याला असे पाहायला मिळतं. त्यामुळे हे तुम्हाला तुमच्यावरती सोडून देतो की आचल ची मॅमची वगैरे त्यांची बुक आहे आणि डॉक्टर रानडे सर यांची बुक आहे. आता ह्यासाठी मी कोणती यूज केली होती, मी मोस्ट ऑफ दी माझं सांगतो. मी काय केलं होतं, आयुर्वेदचा जो पोर्शन होता 2 ते 3 चॅप्टर वगैरे होते, तर ते काही डॉक्टर अचल मॅम यांची बुक होती अचल यांचे, तर ते त्याच्यामधून आयुर्वेद कव्हर केला होता. आणि त्यानंतर मॉडर्नसाठी बघा, ह्यासाठी म्हणजे मॉडर्नचा जो काही पोर्शन उरलेले जे काही चॅप्टर होते, तर त्यानंतर मी काय केलं तर डॉक्टर ज्योती साजन म्हणून यांची बुक येते आगततंत्रासाठी. खूप बेस्ट बुक आहे, एकदम उत्तम बुक आहे. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशची बुक आहे बरं का, मराठीची बुक नाही, इंग्लिशची बुक आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉडर्नचा पोर्शन तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रमाणात दिलेला आहे, चांगलं शिकवलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही ती बुक पीडीएफ आपल्या तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, ही पीडीएफ सुद्धा आपल्या बीएमएस मराठी ऍप वरती अवेलेबल आहे. तुम्ही जा ती पीडीएफ वगैरे बघा. मी ही बुक परचेस नव्हती केली, पण पीडीएफ मधून याचा अभ्यास वगैरे केला होता. जे काही मॉडर्न मी ह्याच्यामधून कलेक्ट केला आणि जो काही आयुर्वेदचा पोर्शन बी होता बराचसा, तर मी याचा डायरेक्ट ट्रान्सलेट वगैरे सुद्धा केला होता. समजा जो काही आयुर्वेदचा पोर्शन इंग्लिश मध्ये दिलाय तो ते श्लोक वगैरे मी श्लोकांतर माझ्या नोट्स मध्ये लिहायचो श्लोक वगैरे, आणि त्याचाच आयुर्वेद हे करायचं, ट्रान्सलेट वगैरे करायचं. तर मी डॉक्टर ज्योती साजनची तुम्हाला हे सांगेन की ही बुक तुम्ही 100% पीडीएफ वगैरे यूज करा. ज्यांना बुक घ्यायची त्यांनी बुक घ्या, किंवा ज्यांनी काय करायचं, ज्यांना पैसे बचत करत असेल त्यांनी पीडीएफ मध्ये सुद्धा अभ्यास
अभ्यास करू शकतात. आता पीडीएफचं खरं सांगतो, पीडीएफ मध्ये तुमचे खूप पैसे वाचून जातील, कारण की हे एक एक बुक जर घ्यायला गेले तर 700-800 रुपये किमान बुक्स वगैरे प्राइस असतील आणि त्यानुसार तुमचे जास्त पैसे लागतात. पीडीएफ मधून करताल तर शेवटी पीडीएफ मधून पण तुमचा अभ्यास होतो, कारण की मी सुद्धा अभ्यास केला, बरेच विद्यार्थी पीडीएफ स्वरूपात सुद्धा अभ्यास करतात. त्यामुळे तुम्ही व्हरायटी ऑफ द पीडीएफ वगैरे तुम्ही त्यामधून तुमचे स्वतःचे नोट्स वगैरे प्रिपेअर करू शकतात. तर तुम्ही पीडीएफचा जरी अभ्यास केला तरी तुमच्यासाठी बेस्ट असेल. ज्या बुक्स तुम्हाला घ्यायचे तर ते 100% घ्या. जसं की आता पुढे सांगणार, ह्या तुम्हाला मस्त तुमच्यापाशी बुक्स असल्या पाहिजे, पण ज्या पीडीएफ मी म्हणतो त्याच्या पीडीएफ तो तुम्ही 100% अभ्यास करा, कारण की मी स्वतः यातून अभ्यास केला, त्यामुळे मला माहिती आहे की बुक्स किती तुम्हाला हेल्पफुल ठरतात शेवटपर्यंत बरं का. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे आगततंत्रच कळलं असेल तुम्हाला. अचलचं आहे मॅमचं यांचं बुक अचल म्हणून, त्यानंतर डॉक्टर रानडे सर यांचं आगततंत्र आहे, हे बुक म्हणून तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला जर फायदेशीर ठरत असेल तर. बघा त्यामध्ये एक मी तुम्हाला सांगितलं काय हे आहे म्हणून ड्रॉबॅक म्हणून, की जो काही मॉडर्नचा पोर्शन तो मराठीमध्ये दिलेला आहे, म्हणून तुम्हाला एक आयडिया लागून जाईल की यामध्ये हा बुक घ्यायची की नाही, तुमच्यावरती सोडून देतो. आणि डॉक्टर ज्योतिष साजन मॅम यांची जे काही बुक आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे सांगतो त्यामध्ये कसं आहे की तुम्हाला जवळपास सगळा कंटेंट भेटून जाईल. फक्त कसं आहे, मॉडर्नचा पोर्शन मॉडर्नमध्ये आहे आणि जो आयुर्वेदचा पोर्शन तो मॉडर्नमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये दिलेला आहे असं सांगायचं आहे. त्याला ट्रान्सलेट करून तुम्ही घेऊ शकता. तर पीडीएफ वगैरे तुम्हाला भेटून जाईल आपल्या आपल्या बीएमएस मराठी ऍप वरती. समजलं. त्यानंतर आपला चौथा सब्जेक्ट येतो की चरक संहिता. आता काही जण म्हणतात सर चरक संहिता कुठून करायची, त्यासाठी पण बुक सांगतो. बघा ही कंपल्सरी बुक आहे, तुम्हाला ही ठेवा लागणार, ही घ्यावाच लागणार आहे. व्हॉल्यूम 1 पार्ट 1 चरक संहिताचा, हे आपला पूर्व अध्याय वगैरे याला म्हणतो आपण चरक संहिता. यामध्ये तुम्हाला सूत्रस्थान जे 13 पासून 30 अध्याय यावर्षी आहेत. त्यानंतर निदान स्थाने, विमान स्थाने, शारीर स्थाने, इंद्रिय स्थान एवढे हे तुम्हाला जेवढे 5 स्थाने यावर्षी शिकायचे. तर ही तुम्हाला कंपल्सरी बुक घ्यावाच लागणार आहे. तुम्ही म्हणते सर याची पीडीएफ नसते बाबा, ह्याचा तुम्हाला स्वतः घ्यावा लागेल, ह्याच्यावरती पैसा थोडा खर्च करावा लागेल. चरक संहिता एकदा घेतली तर लाईफ टाईम तुम्हाला ही बुक तुम्हाला वापरायची, त्यामुळे ह्याच्यावरती खर्च करा. 100% सगळ्या विद्यार्थ्यांनी ही बुक तुम्हाला घ्यायची. कोणाची, डॉक्टर वैद्य जे काही आहेत ना, तर विजय शंकर काळे सर यांची बुक ही तर तुम्हाला 100% घ्या. चांगली बुक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि एकदम सोप्या लँग्वेज मध्ये दिली, त्यामुळे तुम्ही ही चरक संहिता ही तुम्ही परचेस करू शकता. समजलं. तर अशा प्रकारे हे आपले 4 सब्जेक्टचे इथं बुक्स वगैरे झाले. समजलं. आता 2 सब्जेक्ट राहिले त्यांचे पण सांगू देतो, पण त्याच्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडी एक अनाउन्समेंट करतो. आता बघा, जे विद्यार्थी बीएमएस सेकंड इयरला जात आहे, म्हणजे तुम्ही जे काही विद्यार्थी ह्यांच्यासाठी एक स्पेशली गुड न्यूज आहे. आता काही म्हणते काय सर आम्हाला सांगायला इंटरेस्टिंग वे मध्ये आम्ही बसलोय. आता बघा, जे विद्यार्थी आता तुम्ही सेकंड इयरला जात आहे तर ह्यांनी आपल्या बीएमएस मराठीवरती गणेशा बॅच म्हणून सुरू केली. तुम्ही गणेशा बॅच मध्ये आपण जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला आम्ही सगळे 6 लेक्चर, 6 सब्जेक्टचे लेक्चर वगैरे घेतो. त्यामध्ये तुम्ही जाऊन डेमो लेक्चर वगैरे बघू शकता त्या बॅचचे वगैरे, की कशा प्रकारे आम्ही यामध्ये शिकवत आहे. त्यामध्ये तुम्हाला हँड रिटर्न म्हणजे काही नोट्स आहेत, म्हणजे नोट्स वगैरे भेटतात, त्यासोबत लेक्चर वगैरे भेटतात आणि त्यासोबत तुम्हाला जे काही कन्सेप्ट क्लिअर करण्याची गायडन्स म्हणजे जे काही असेल तर ते आमच्याकडे जिम्मेदारी राहते. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण लेक्चर प्रॉपर नोट्स वगैरे आहे. त्यामुळे तुम्हाला जर एवढं जरी लेक्चर आणि नोट्स केले तर तुम्हाला बुक्स सुद्धा घ्यायची गरज नाही. पण जे काही बुक्स आहे समजा चरक संहिता वगैरे ते अशा बुक्स वगैरे तुम्हाला घ्यावं लागतील. पण बाकी जे काही बुक्स वगैरे तर नाही घेतलं तरी तो सुद्धा तुमचं चालून जाईल वगैरे, की बऱ्याच आपण विद्यार्थ्यांना पीडीएफ सुद्धा अवेलेबल करून देतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना सगळ्याच म्हणजे काही बॅच मध्ये आहेत तर त्यांना आपण काय करतो की त्यांना आपण नोट्स प्रोव्हाइड करतो. त्या नोट्स जरी केला तर त्यांच्या पेपर पुरते त्यांना नोट्स वगैरे त्यानुसार त्यांचा अभ्यास सुद्धा होऊन जातो. समजलं. अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर बीएमएस मराठी वरती ऍप वरती जा, तिथं गणेशा बॅच म्हणून असेल, गणेशा बॅच म्हणून बघा, पहिलीच बॅच येईल तुम्हाला गणेशा बॅच म्हणून. त्या बॅच मध्ये तुम्ही जाऊन डेमो लेक्चर बघा, ती बॅच सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला बरेचसे चॅप्टर वगैरे सुद्धा आता 2-3 चॅप्टर सुद्धा झाले. त्यामुळे तुम्ही बघू शकता तुमच्या आता रिझल्टला अगर लवकर तुम्ही आता पास पण होता आणि त्यानुसार तुमची पिरियडिक सुद्धा जवळ येईल, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल ना, तर त्यानुसार तुम्हाला ही बॅच नक्की हेल्पफुल ठरेल. नक्की जा ह्या बॅचला बघा, तुम्हाला 100% फायदा होईल. याचे डेमो लेक्चर बघा, व्हिडिओ जर बॅच वगैरे आवडली तर 100% जॉईन वगैरे करा. त्यावरती तुम्हाला काही जर डिस्काउंट वगैरे असेल तर ऑफरमध्ये डिस्काउंट सुद्धा भेटेल. ज्या विद्यार्थ्यांनी 1 विद्यार्थी 2 विद्यार्थी 3 विद्यार्थी असेल त्यांना जर डिस्काउंट वगैरे असेल, असे ग्रुपमध्ये विद्यार्थी असेल तर त्यांनी ऍपवरती जायचं, पर्सनली चॅटमध्ये मेसेज करू शकता, सर आम्ही एवढे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला डिस्काउंट पाहिजे, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर असेल तुमच्याकडे आपल्या टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही मेसेज करू शकता मला, आणि तिथून तुम्हाला 2-3 विद्यार्थी असतात तर त्यांना डिस्काउंट सुद्धा ह्या बॅचवरती मिळेल. तर बघा, एक कसं बीएमएस सेकंड इयरला खूप सारा सिलेबस आहे, त्यानुसार जर इच्छा असेल तर 100% जा, बॅच जॉईन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना बुक्स वगैरे घ्यायचे त्यांच्या आता पुढे आपण वळूया. समजलं. आता हे झालं आपल्या बॅच वगैरे. आता बघूया आपला 5वा सब्जेक्ट होता कोणता, स्वस्त वृत्त. आता स्वस्त वृत्त करिता कोणते बघा, आता एकच बुक सांगतो, खूप इंटरेस्टिंग बुक बरं काय. तर बघा, जे काही संपूर्ण स्वस्त वृत्त म्हणून बुक आहे, आता ही माझ्याकडे जुने एडिशन आहे, आता न्यू मार्केटमध्ये एडिशन आले रेड कलरचं, ते तुम्ही घेऊ शकता. हे ब्ल्यू कलरचं जसे आहे ना, ग्रीन ब्ल्यू मध्ये थोडं टाईप मध्ये, आणि मार्केटमध्ये रेड कलरचं डॉक्टर पात्रेकर सर यांचं, विजय पात्रेकर सर यांचं बुक आहे, की जे काही स्वस्त वृत्त.
हे तुम्ही मार्केटमध्ये परचेस करू शकता. यामध्ये पेपर 1 पेपर 2 चा सिलेबस दिलाय. पण ह्यामध्ये कसं आहे, जे काही आयुर्वेद पोर्शन होता जुना होता, यामध्ये हे नुसार यामध्ये एनसीआयएसएम बेस नव्हतं, हे जुनं हे बुक्स एडिशन होतं. नवीन आलं एनसीआयएसएम बेस एडिशन, ती माझ्याकडे नाही. त्याचं तुम्हाला फोटो सुद्धा दिसत असेल वरती बघा, रेड कलरचं बुक आहे. यामध्ये न्यू आलेलं एनसीआयएसएम बेस नुसार हे तुम्हाला परचेस करू शकतात. चांगलं इंटरेस्टिंग बुक आहे, स्वस्त करता सगळे विद्यार्थी हीच बुक हे करतात, यूज वगैरे करतात. त्यामुळे तुम्हाला ही बुक तुम्ही यूज करू शकता. हे झालं आपल्या आयुर्वेद पोर्शनसाठी. आता न्यू जे काही बुक्स आले त्यामध्ये मॉडर्नचं सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. पण त्यासाठी तुम्हाला एक पीडीएफ सुद्धा मी सांगू शकतो की आपल्याकडे एक पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे स्वस्तवृत्तकरिता, जी की मी स्वतः यूज केली होती. तर स्क्रीनवरती अशा प्रकारे ही पीडीएफ तुम्ही बघू शकता ह्या स्क्रीनवरती. तर ही पीडीएफ वगैरे तुम्हाला आहे, ही तुम्ही यूज करू शकता. स्वस्तवृत्ताच्या पेपर 2 साठी चांगली जी काही बुक आहे ही तुम्हाला यूज करू शकतात. आणखी सुद्धा एक मॉडर्नची बुक आहे, डॉक्टर जे काही मंगळा गौरी म्हणून ह्यांची एक बुक येते स्वस्तवृत्त पेपर 2 साठी. तर ती सुद्धा मॉडर्नसाठी चांगली आहे, ती सुद्धा तुम्ही यूज वगैरे करू शकता. समजलं. अशा प्रकारे हे होतं स्वस्तवृत्त. आता लास्ट सब्जेक्ट वरला आपला रोग निदान. आता काही जण म्हणतात रोग निदानसाठी कोणती बुक आहे, तर त्याच्याकरिता पण 2 बुक आहेत आपल्याकडे. 2 म्हणजे एकच बुक आहे, त्याचे 2 पार्ट आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर रानाडे सर यांचे 2 बुक आहेत. त्यामध्ये तुम्हाला की रोग निदान जे काय आहे, तर ते तुम्हाला डॉक्टर रानाडे सर यांचा पार्ट 1 पार्ट 2 असे 2 बुक आहेत. त्या तुम्ही परचेस करू शकतात. यामध्ये चांगले बुक आहे, यामध्ये सगळा कंटेंट आहे ऍज इट इज. आपले जे काही एमयूएचएस मध्ये सगळे विद्यार्थी हीच बुक्स फॉलो करतात. आपले जे काही डॉक्टर रानाडे सर यांचे जे काही बुक्स आहेत, तर ह्यामध्ये चांगल्या प्रकारे हे बुक्स वगैरे आहेत, तर तुम्ही यूज वगैरे करू शकता. आणि ही बुक्स तुम्ही घेऊ शकतात वगैरे. आहेत खूप सुंदर बुक आहे, त्यामध्ये सगळा कंटेंट अवेलेबल आहे, सगळे वगैरे दिलेलं आहे. यामध्ये व्याधी आहेत, सगळे जे काही कन्सेप्ट आहे सगळे आहेत. अशा प्रकारे टोटल हे 6 सब्जेक्टचे बुक्स वगैरे होते. तुम्हाला सगळं कळालं असेल व्हिडिओ वगैरे. यामध्ये कोणाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. आता थोडं मला पण गरमतंय म्हणून तुम्ही पाहत असाल अधून मधून सर काय करताय, डोक्याला हात लावताय, तर घाम वगैरे येतो खूप सारा, की कारण की फॅन वगैरे सगळं काही बंद आहे वगैरे. आता काय सर काय, फॅन खराब झालं म्हणून बंद आहे बाबा, दुसरं काही नाही. तर हे बघा अशा प्रकारे टोटल हे 6 सब्जेक्टचे 6 बुक्स, म्हणजे 6 सब्जेक्टचे बुक्स वगैरे आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मराठीला आहेत, म्हणजे ज्यांनी मराठीमध्ये पेपर वगैरे लिहित आहे, तर त्यांनासाठी 100% युजफुल आहे, कारण की मी स्वतः यूज केले त्या. आणि ह्यामधलं तुमचं एक सुद्धा म्हणजे जे काही बुक्स वगैरे असेल त्यामध्ये तुम्हाला एवढे जर केले तर शिल्लक कुठं बाहेर सापडायची गरज नाही. एवढेच करा, सफिशियंट आहे, शिल्लक बुक करायची गरज नाही. पण एक सांगतो, जे काही रसशास्त्र झालं, आगततंत्र झालं, त्या सब्जेक्टला तुम्हाला 2-2 3-3 बुक यूज करावं लागतात, कारण की कुठंच आपल्याला सगळा कंटेंट भेटत नाही. त्यामुळे मी तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्लिश सुद्धा सांगितलेलं आहे, त्यानुसार तुम्ही यूज करू शकता. आणखी एक आगतसाठी अचलची डॉक्टर रानडे सर यांची जी काही बुक्स आहेत, तर त्यामध्ये तुम्ही विचार करून तुम्ही घेऊ शकता वगैरे ह्यामध्ये बुक्स वगैरे. त्यानंतर जी काही मी पीडीएफ वगैरे सांगतो, डॉक्टर ज्योती साजन मॅम यांची पीडीएफ आहे, त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मॉडर्नसाठी तर ती चांगल्या प्रकारे यूज करू शकता. तर अशा प्रकारे आहे. आता हे अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता, ज्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना कळाला असेल. अशा प्रकारे टोटल ह्यामध्ये माझा जे काही रिव्ह्यू होता, जे काही मला बुक्स बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जे बीएमएस सेकंड इयरला जात आहे. तुमचे ज्युनियर्स असू द्या किंवा तुमचे सिनियर्स असू द्या, त्यांना शेअर करा, कारण त्यांचा 100% यामध्ये फायदा होईल. समजलं. तर काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि माझा पर्सनल नंबर तर स्क्रीनवरती तुम्हाला शो होत असेल. कोणाला काही बॅच घ्यायची असेल, म्हणजे बॅच परचेस करायची असेल, ज्या कॉलेजमध्ये समजा ज्यांना वाटतं की आम्हाला स्वतःचे अभ्यास लवकर करायचा, किंवा लेक्चर्स वगैरे लवकर करायचे, किंवा लेक्चर्स वगैरे आम्हाला स्वतःचे करायचे, बाबा स्वतःचा अभ्यास करायचा, त्यांनी 100% जाऊन ही बॅच जॉईन करू शकता. आणि कोणाला काही डाऊट असेल तर माझा पर्सनल नंबर आहे स्क्रीनवरती, त्याला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज मला टाकू शकता. समजलं. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.